नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी.ई.टीसाठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत. आजची आपली संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 15 आहे. जर याच्या अगोदरच्या तुम्ही पाहिले नसतील तर त्यासुद्धा पाहून घ्यायच्यात, कारण महा टी.ई.टी परीक्षेसाठी मराठी व्याकरणाच्या त्यासुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रश्नपत्रिका आहेत. ही प्रश्नपत्रिका आपण कशाच्या आधारे बनवली आहे, तर आतापर्यंत झालेले जे काही टी.ई.टीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून ही प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. त्यामुळे परीक्षेसाठी ही काय असणार आहे, अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न पहा. आई वडिलांचा आदर करावा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. मग कोणता शब्द अधोरेखित आहे या वाक्यामध्ये, तर आई वडील हा शब्द अधोरेखित आहे. मग आई वडील या शब्दाचा समास करायचा आहे. मग आपल्याला याचा काय करावं लागेल, विग्रह करावा लागेल. मग या शब्दाचा जर विग्रह केला तर याचा विग्रह काय होतो पहा, आई आणि वडील. काय विग्रह होतो याचा, आई आणि वडील असा काय होतोय, या शब्दाचा विग्रह होतोय. म्हणून या ठिकाणी कोणता समास आहे, तर या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास आहे. मग लक्षात ठेवायचं आहे, इतरेतर द्वंद्व समास कधी असतो, तर ज्या समासात दोन पदा जोडताना पहा आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो, त्यावेळेस कोणता समास होतो, तर त्यावेळेस इतरेतर द्वंद्व समास होतो. म्हणजे शब्दाचा विग्रह करताना, सामासिक शब्दाचा विग्रह करताना जर आपल्याला मध्ये त्याच्यामध्ये आणि व यासारखे शब्द टाकावे लागले तर त्या ठिकाणी कोणता समास असतो, इतरेतर द्वंद्व समास असतो. त्याच्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास कधी असतो, तर शब्दाचा विग्रह करताना त्याच्यामध्ये आपल्याला किंवा अथवा यासारखे जर शब्द टाकावे लागले तर. उदाहरणार्थ पहा, खरे खोटे. मग खरे खोटेचा विग्रह आपण कसा करतो, खरे किंवा खोटे. कसा विग्रह करतो आपण, खरे किंवा खोटे या प्रकारे आपण काय करतो, या शब्दाचा विग्रह करतो. मग याच्यामध्ये आपण काय टाकतो बघा, किंवा अथवा अशा शब्दाचा वापर करतो. मग किंवा अथवा जर अशा शब्दाचा वापर केला म्हणजे आपण दोन पैकी एका गोष्टीचा विकल्प दिला तर त्या ठिकाणी काय असतो, वैकल्पिक द्वंद्व समास असतो. आणि समाहार द्वंद्व समास कधी असतो, तर यामध्ये बघा, समाहार द्वंद्व समासात त्याच जातीच्या इतर वस्तूंचा समावेश त्यामध्ये केलेला असतो. मग उदाहरणार्थ बघा, या समाहार द्वंद्वरचं जे काही दोन महत्त्वाचे उदाहरण आहेत बघा, कोणतं, चहा पाणी, त्याचबरोबर मीठ भाकर. हे दोन्ही उदाहरणं काय आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार काय केले जातात, या समासावरती विचारले जातात. ठीक आहे, चहा पाणी आणि मीठ भाकर कोणत्या समासावरती, समाहार द्वंद्व समासावरती. मग तुम्हाला इतरेतर द्वंद्व समास लक्षात ठेवायचा आहे, वैकल्पिक द्वंद्व समास लक्षात ठेवायचा आहे आणि समाहार द्वंद्व समास लक्षात ठेवायचा आहे. हे काय आहेत, तर हे द्वंद्व समासाचे प्रकार आहेत. द्वंद्व समासामध्ये काय असतंय, तर दोन्ही पदं काय असतात, सारखीच महत्त्वाची असतात. दोन्ही पदं काय असतात, उद्दर्जाचे असतात. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पाहण्याआधी हे लक्षात ठेवा, हे तिन्ही प्रकार आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. पुढे जाऊया बघा, प्रश्न क्रमांक 2 आपला काय विचारलंय बघा, तू काही आता लहान नाहीस या वाक्याचे होकारार्थी वाक्य कसे होईल. बघा आता बघा, एक आपल्याला काय केलंय, नकारार्थी वाक्य दिलंय आणि त्या वाक्याचं आपल्याला होकारार्थी वाक्य करायला सांगितलंय. मग वाक्य काय दिलंय, तू काही आता लहान नाहीस. मग हे नकारार्थी वाक्य आहे, याचं आपल्याला काय करायचंय, होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचंय. मग तू आता मोठा झाला आहेस, तू आता मोठा आहेस, तू नक्कीच मोठा आहेस आणि तू काही लहान आहेस का. इथं तर प्रश्नचिन्ह दिले म्हणजे ते प्रश्नार्थक वाक्य आहे. मग या ठिकाणी बघा, नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य करताना किंवा कुठल्याही वाक्याचं कुठल्याही वाक्यामध्ये रूपांतर करताना वाक्याचा जो काही मूळ अर्थ असतो ना, तो वाक्याचा अर्थ बदलून द्यायचा नसतोय. ठीक आहे, मग या ठिकाणी योग्य वाक्य काय होईल, तू आता मोठा आहेस म्हणजेच काय, तू आता लहान नाहीस. तू आता लहान नाहीस म्हणजेच काय, तर मोठा आहेस. ठीक आहे, तू आता लहान नाहीस म्हणजे काय आहेस, मोठा आहेस. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. ती रावणासारखी राहते या वाक्यात कोणत्या प्रकारची शब्दशक्ती आढळते. काय विचारलं, आता जे काही शब्दशक्ती आहे त्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग ती रावणासारखी राहते कोणत्या शब्दाची, तर रावणासारखी या शब्दाची शब्दशक्ती विचारली. मग ही अभिध आहे, लक्षण आहे, व्यंजन आहे की गौणी आहे. मग या ठिकाणी बघा कोणती आहे, तर या ठिकाणी लक्षण आहे. मग बघा, वाक्याचा मुख्य अर्थ न घेता त्याच्याशी सुंगतत असणारा दुसरा अर्थ घ्यावा लागतो तेव्हा कोणती शब्दशक्ती असते, तर तेव्हा लक्षणा शब्दशक्ती असते. बघा आता रावणासारखी म्हणजे काय, ती रावणासारखी म्हणजे काय, रावणासारखी दिसते, तिला 10 तोंड आहेत अशी दिसते असं म्हणायचं आहे का, तर नाही. ती रावणासारखी राहते म्हणजे ती कशी राहते, तर ती श्रीमंतासारखी राहते किंवा ऐटीत राहते. रावणाची लंका काय होती,
सोन्याची होती, म्हणजे ती रावणासारखी राहते. म्हणजे काय रावणासारखं असं 10 तोंड घेऊन फिरत नाही, तर ती रावणासारखं काय म्हणजे ती श्रीमंतासारखी राहते किंवा ती ऐटीत राहते. म्हणजे शब्दाचा जो मुख्य अर्थ आहे तो न घेता आपण काय केला आहे, दुसरा अर्थ घेतलाय, म्हणून त्या ठिकाणी काय आहे, लक्षण आहे. जर त्या शब्दाचा जो अर्थ आहे तोच जर घेतला, म्हणजे मुख्य अर्थ घेतला, तर कोणते असते, तर वाच्यार्थ असतो. ठीक आहे, मग वाच्यार्थ आणि लक्षण या दोन्ही मधला काय करायचा आहे, फरक लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अभिधा म्हणजे काय, तर अभिधा म्हणजे शक्तीतून मूळ सरळ निघतो तो अर्थ असतो, त्याला अभिधा म्हणतात. ठीक आहे. आणि व्यंजना म्हणजे काय, तर व्यंजना शक्तीतून चमत्कृतीपूर्ण तिसरा अर्थ निघतो, म्हणजे त्यालाच व्यंगार्थ म्हणतात. मग असले साप ठेचून काढले पाहिजेत, मग असले साप ठेचून काढले पाहिजेत हे जे वाक्य आहे त्याच्यामधला साप हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये कोणती शक्ती असते, तर व्यंजना असते. का बरं, तर साप म्हणजे आपण काय सरपटणारे साप म्हणत नाही, तर समाजात वावरणारे जे काही साप आहेत असले साप ठेचून काढले पाहिजे, म्हणजे समाजात वावरणारे जे काही सापासारख्या प्रवृत्तीचे लोक आहेत त्या लोकांबद्दल आपण बोलतो, म्हणून त्या ठिकाणी काय व्यंजना हे निघते. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय, अभिधा म्हणजे मूळ अर्थ असतो, लक्षणा म्हणजे दुसरा अर्थ असतो, आणि व्यंजना म्हणजे काय असतो, तिसरा किंवा चमत्कृत रीतीने अर्थ निघतो. ठीक आहे, लक्षात येतंय, खूप सोपं आहे, फक्त लक्षात ठेवा. पुढे जाऊया. 4 नंबर, मूर्खपणा या शब्दाचा नामप्रकार ओळखा. कोणता शब्द दिलाय, मूर्खपणा दिलाय. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. मग या ठिकाणी कोणतं नाम आहे, तर भाववाचक नाम आहे. का बरं, तर या मूर्खपणामधून काय होतं, एका गुणाचा किंवा स्थितीचा बोध होतो. मग ज्या नामामधून गुणाचा किंवा स्थितीचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो, भाववाचक नाम म्हणतो. सामान्य नाम हे काय असतं, तर सामान्य नाम हे एकाच जातीच्या वस्तूंना दिलेलं नाव असतंय. उदाहरणार्थ पर्वत हे काय आहे, सामान्य नाम आहे. त्यानंतर पहा, विशेष नाम काय आहे, तर हे व्यक्तीचे किंवा विशिष्ट वस्तूचे नाव असते. मग या पर्वतामध्येच बघा, हिमालय, हिमालय काय होईल, विशेष नाम येईल. ठीक आहे, पर्वत सामान्य नाम, हिमालय विशेष नाम. त्याच्यानंतर धातू साधित नाम म्हणजे काय, तर धातू साधित नाम हे काय असतंय, धातूपासून बनलेलं असतंय. ठीक आहे, धातूपासून बनलेलं असतं. मग समजा हस, मग या धातूपासून जर हसणारे असा जर शब्द दिला तर हसणारे हे काय होईल, हसणारे हे धातू साधित नाम होईल. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 कडे बघा. माझ्याने आता चालवते या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, आता इथं आपल्याला एक वाक्य दिले आणि त्या वाक्यामधलं आपल्याला काय करायला सांगितलंय, प्रयोग ओळखायला सांगितलाय. बघा, आता माझ्याने आता चालवते, जर वाक्य पाहिलं आपलं तर याच्यामध्ये कोणतं क्रियापद आहे, चालवतं हे कोणतं क्रियापद आहे, शक्यार्थ क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे, शक्यार्थ क्रियापद आहे. म्हणून आपल्याला वाटतं की बाबा या वाक्यामध्ये शक्य कर्मणी प्रयोग असेल असं आपल्याला वाटतं, जर वरवर प्रश्न आपण पाहिला तर. कारण जिथं शक्यार्थ क्रियापद असतं तिथं शक्यतो कोणता प्रयोग होतो, शक्य कर्मणी प्रयोग होतो. परंतु याला काय एक अट आहे, ती अट म्हणजे काय आहे, तर कर्मणी प्रयोगासाठी वाक्यामध्ये काय पाहिजे, कर्म पाहिजे. कर्म जर वाक्यामध्ये असलं तरच काय होतो, कर्मणी प्रयोग होतो. या वाक्यात कर्म आहे का बघा बरं, चालवणारे कोण आहे, माझ्याच्याने आहे म्हणजे मी आहे, आणि चालवण्याची क्रिया कोणावर घडती, माझ्यावरच घडती. म्हणजे वाक्यामध्ये कर्म आहे का, तर वाक्यामध्ये कर्म नाही. मग वाक्यामध्ये कर्म नाही म्हणलं हा कोणता प्रयोग आहे, तर कर्मणी प्रयोग अजिबात नाही. कर्मणी प्रयोग हा नाही, का नाही, तर वाक्यामध्ये कर्मच नाही. कर्मणी प्रयोग होण्यासाठी वाक्यामध्ये काय असते, कर्माची आवश्यकता असते. वाक्यात कर्म असलं तरच कर्मणी प्रयोग होऊ शकतो. कर्मणी प्रयोग याच्यामुळे नाही. हा वरवर आपण जर डायरेक्ट प्रश्न पाहिला तर प्रश्न चुकू शकतो. मग हा कोणता प्रयोग आहे, कर्ता कोण आहे, माझ्याने आहे. याला कोणता प्रत्यय लागलाय, ने प्रत्यय लागलाय. मग कर्त्याला प्रत्यय लागलाय म्हणल्यावर हा कर्तरी प्रयोग तर नाहीच आहे. मग हा कोणता प्रयोग आहे, तर हा अकर्मक भाव्य प्रयोग आहे. कोणता आहे, अकर्मक भाव्य प्रयोग आहे. मग फरक लक्षात ठेवायचा बघा तुम्हाला कशामध्ये, अकर्मक भावे आणि शक्य कर्मणी या दोघांमधला तुम्हाला फरक लक्षात ठेवायचा आहे. दोन्ही खूप महत्वाचे आहेत. दोन्हीमध्ये क्रियापदाला काय असतं बघा, व ते हा प्रत्यय लागलेला असतो. म्हणजेच क्रियापद काय असतंय, शक्य अर्थात असते. थोडक्यात बघा, चालवते, बसवते, पळवते, करवते असं हे शक्यार्थक क्रियापद असते. दोन्हीमध्ये क्रियापद सारखंच असते. फक्त फरक काय आहे, तर शक्य कर्मणी प्रयोग कधी असतो, जर वाक्यामध्ये कर्म असलं तर तो असतो शक्य कर्मणी, आणि वाक्यामध्ये जर कर्म नसलं तर तो काय असतो, अकर्मक भावी प्रयोग असतो. दोघातला एवढाच फरक आहे, लक्षात ठेवा. वाक्य सेम आहे, सगळं सेम आहे, काही फरक नाही. मग याचं उदाहरण बघा, शक्य कर्मणीचं काय होईल, माझ्याच्याने आता 1 मैल चालवते. मग बघा याच्यामध्ये काय, 1 मैल हे काय झालं, वाक्याचं कर्म झालं. लक्षात आलं. मग वाक्यामध्ये जर कर्म असेल तर शक्य कर्मणी, आणि वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर अकर्मक भावी. ठीक आहे, खूप सोपा फरक आहे, सूक्ष्म फरक आहे, पण परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला एक मार्क काय आहे, महत्त्वाचा आहे. शर्वरी या शब्दाचा अचूक अर्थ स्पष्ट करणारा शब्द कोणता,
मग रात्र, सूर्य, वीज आणि नदी. मग यापैकी शर्वरी या शब्दाचा अचूक अर्थ व्यक्त करणारा म्हणजेच काय, समानार्थी शब्द. मग शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, तर रात्र आहे. मग लक्षात ठेवायचं पहा, शर्वरी असेल, निशा असेल, यामिनी असेल, रजनी असेल, हे सगळे शब्द काय आहेत, तर ते रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर सूर्याचे समानार्थी शब्द आपण आधी पण पाहिलेत. सूर्याला मित्र, रवी, भास्कर, दिनकर असे बरेच शब्द आहेत, ते सगळे लक्षात ठेवायचे आहेत. विजेला काय म्हणतात, म्हणजे जी वीज असते तिला काय म्हणतो आपण, चपला म्हणतो किंवा तडिता म्हणतो, खूप महत्त्वाचं आहे. नदीला काय म्हणतो, सरिता म्हणतो किंवा तटिनी म्हणतो. तिन्ही पण महत्त्वाचे आहेत आणि शर्वरी पण महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये आपल्याला यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे मित्रांनो, आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केली. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील, तर त्या उत्तर सूची सहित भेटतील. म्हणजे यासोबत या प्रश्नपत्रिकेची काय केली जाईल, उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्यासोबत सेंड केली जाईल. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला आपण फ्रीमध्ये काही अतिशय IMP अशा नोट्स देतोय. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP नोट्स असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर प्रश्नपत्रिका कोणत्या पेपरच्या असतील, तर ह्या पेपर 1च्या पण असतील आणि पेपर 2च्या पण असतील. म्हणजे दोन्ही पेपरच्या आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवून दिल्या जातील. त्याचसोबत तुम्हाला माहिती आहे की TET परीक्षेमध्ये इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही आपले शालेय पुस्तक आहेत, त्या शालेय पुस्तकावरती सुद्धा आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्याच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला शेअर केल्या जातील. मग 4थी ते 8वीचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, या सगळ्या विषयाच्या IMP नोट्स तुम्हाला दिल्या जातील. परीक्षेला दिवस थोडे आहेत. जाता जाता जर तुम्ही फक्त एवढ्याची जरी तयारी करून गेले तरी तुमचा पेपरमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला त्या ठिकाणी काय होतील, 100 पेक्षा जास्त मार्क 100% पडण्याची हमी आपण गॅरंटी देतो. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 139 रुपयाला भेटणार आहे. मग हे 139 रुपये पाठवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला ते व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे पहा आपला 77 75 88 12 88. पुन्हा एकदा सांगतो, 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. मग तुम्हाला व्हॉट्सअप नंबरला काय करायचं आहे, एक मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल. त्या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, फक्त 139 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत. ज्यांना स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाहीत त्यांनी डायरेक्ट गुगल पे, फोनपे केलं तरी चालेल. फक्त लक्षात ठेवायचं, आपला व्हॉट्सअप नंबर वेगळा आहे आणि गुगल पे, फोनपेचा नंबर वेगळा आहे. 96 89 14 16 30 हा आपला काय आहे, गुगल पे, फोनपेचा नंबर आहे. मग या नंबरवरती पैसे पे करा किंवा स्कॅनरवरती पे करा. आणि केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही पेमेंट केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आहे, मला व्हॉट्सॲपवरती टाकायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला, 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवून द्या. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच संपूर्ण स्टडी मटेरियल PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला शेअर केलं जाईल. ठीक आहे. पुढे जाऊया. 7 नंबर, आईने मुलीला शाळेत पाठविले. आईने मुलीला शाळेत पाठवले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता. मग या ठिकाणी बघा, प्रयोजक क्रियापद आहे, सिद्ध क्रियापद आहे, शक्य आहे की साधित आहे. तर या ठिकाणी कोणतं क्रियापद आहे, प्रयोजक क्रियापद आहे. का प्रयोजक क्रियापद आहे, बघा पाठवणारी कोण आहे, आई आहे. पण प्रत्यक्ष क्रिया कोणी केली, तर ती मुलीने केली. मग बघा, जेव्हा करता ती क्रिया स्वतः करत नसून दुसऱ्या कोणाकडून तरी काय करतो, ती क्रिया करून घेतो, तेव्हा त्या क्रियापदाला काय म्हणतात, तर प्रयोजक क्रियापद म्हणतात. काय म्हणतात, त्याला प्रयोजक क्रियापद म्हणतात. ठीक आहे. शक्य क्रियापदामध्ये काय असतंय, तर शक्य क्रियापदामध्ये सामर्थ्य दाखवलेलं असतंय. ठीक आहे. मग प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापदामधला फरक लक्षात ठेवायचा. आईने मुलीला शाळेत पाठवले यामध्ये कोणतं क्रियापद आहे, प्रयोजक क्रियापद आहे. आणि मला आता डोंगर चढवतो याच्यामध्ये काय दाखवली, सामर्थ्य दाखवलं की मी हा डोंगर चढू शकतो. मग ते कोणतं आहे, मला आता डोंगर चढवतो, हे काय असणार आहे, शक्य क्रियापद असणार आहे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा. ठीक आहे. पुढे जाऊया. 8 नंबर, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
राजीव, सरोज, मिलिंद आणि अंबुज. मग या ठिकाणी कोणता शब्द हा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, तर मिलिंद हा शब्द नाही. मग मिलिंद हा शब्द कशाचा समानार्थी शब्द आहे, तर मिलिंद म्हणजे भुंगा. भुंग्यालाच अजून काय म्हणतात, तर भ्रमर सुद्धा म्हणतात पहा. मग मिलिंद असेल, भ्रमर असेल, हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, तर हे भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. कमळाचं राजीव आहे, सरोज आहे, अंबुज आहे, पद्म आहे, हे काय आहेत, कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढे जाऊया 9 नंबर प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी विनंती आहे, प्लीज आपल्या व्हिडिओला एक लाईक करत चला, कारण आपण खूप मेहनत घेऊन तुमच्यासाठी काय करत आहोत, व्हिडिओ बनवत असतो. ठीक आहे, मलाही बाकीचे कामं असतात, मलाही ऑफिस असतं, पण त्याच्यातून वेळ काढून आता सकाळचं मी जेव्हा व्हिडिओ तयार करतो मित्रांनो, तेव्हा 6:30 झाले, त्यावेळेस मी व्हिडिओ काय करतो, रेकॉर्ड करत आहे. मग तुम्हीच विचार करा मी किती वाजता उठलो असेल, किती वाजता ही PDF तयार केली असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे एक लाईक करा. आपल्याला तुमच्याकडून पैशाची अपेक्षा नाही, कशाची अपेक्षा नाही, फक्त एक लाईक करा, जेणेकरून काय होईल, माझ्यावरती कौतुकाची थाप पडेल. ठीक आहे, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता. मग अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा म्हणजे कोण, तर अष्ट अवधानी होय. ठीक आहे, पुढे बघा, बहुश्रुत म्हणजे काय, तर ज्याने खूप ऐकले आहे किंवा शिकले आहे त्याला काय म्हणतात, बहुश्रुत म्हणतात. त्याच्यानंतर चौफेर म्हणजे काय, तर चौफेर म्हणजे चहूबाजूनी. आणि अल्पसंतुष्ट म्हणजे काय, तर अल्पसंतुष्ट म्हणजे थोडक्यात समाधान मानणारा, त्याला काय म्हणतो आपण, अल्पसंतुष्ट म्हणतो. हे प्रश्न आपल्याला दिसायला सोपे वाटतात, परंतु परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात. तो नेहमीच उशिरा येत असतो या वाक्याचा काळ का. बघा, नेहमीच उशिरा येत असतो म्हणजे हे कोणता काळ आहे, वर्तमान काळ आहे. पण वर्तमान काळामधला सुद्धा कोणता काळ आहे, तर हा रीती वर्तमान काळ आहे. का रीती वर्तमान काळ आहे, तर येत असतो यावरून काय करते आपल्याला, ती क्रिया वर्तमान काळामध्ये सतत घडण्याची रीत किंवा सवय दिसून येते, म्हणून हा काय आहे, रीती वर्तमान काळ आहे. जर हा अपूर्ण वर्तमान काळ असता तर काय असतं, अपूर्ण वर्तमान काळामध्ये क्रिया सुरू असते, मग तो येत असतो किंवा येत आहे असं वाक्य असतं. पूर्ण वर्तमान काळामध्ये काय असतं, तो आला आहे असं वाक्य असतं. ठीक आहे, हा फरक लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊया 11 नंबर, तो उत्तीर्ण झाला तर तुला नवीन सायकल मिळेल. हे वाक्य कोणत्या प्रकारचे, बघा, तो उत्तीर्ण झाला तर तुला नवीन सायकल मिळेल म्हणजेच काय, जर तू उत्तीर्ण झाला तर तुला नवीन सायकल मिळेल, म्हणजे जर तर आहे वाक्यामध्ये, म्हटलं हे कोणतं वाक्य आहे, तर हे संकेतार्थी वाक्य आहे. ठीक आहे, पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 12, गायीने पाडसाला जन्म दिला या वाक्यातील पाडस हा शब्द कोणत्या प्राण्याच्या पिल्लाला उद्देशून वापरतात. आणि पहिलंच ऑप्शन दिलंय गाय, आणि इथंच आपला कार्यक्रम होतो. हे जे प्रश्न आहेत ना, प्रश्न जेवढा सोपा दिसेल ना तेवढा प्रश्न परत एकदा वाचायचा. पेपर सोडवताना एवढीच एक काळजी घ्या, प्रश्न तुम्हाला जितका सोपा दिसेल ना तेवढा प्रश्न तो परत एकदा वाचायचा. ठीक आहे, का तर त्याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला ट्रॅप लावलेला असतो. बघा, गायीने पाडसाला जन्म दिला या वाक्यातील पाडस हा जो शब्द आहे, पाडस हा शब्द कोणत्या प्राण्याच्या पिल्लाला उद्देशून वापरतात असं विचारलंय. या वाक्यात कशाला उद्देशून वापरलं असं नाही विचारलं, हा शब्द कोणत्या प्राण्याच्या पिल्लाला उद्देशून वापरतात. मग पाडस आपण कोणत्या प्राण्याच्या पिल्लाला म्हणतो, तर हरणीच्या पिल्लाला आपण पाडस म्हणतो. या वाक्यामध्ये तो मग गायीच्या पिल्लासाठी वापरलाय, पण इथं वाक्यातलं विचारलंय का आपल्याला, तर वाक्यातलं विचारलं नाही. हे वाक्य फक्त आपल्याला हे करण्यासाठी दिले, काय करण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी दिले. सरळ सरळ एवढाच प्रश्न सुद्धा विचारू शकतात की पाडस हा शब्द कोणत्या प्राण्याच्या पिल्लाला उद्देशून वापरतात, पण त्यांनी नाही वापरला. त्यांनी हे वाक्य काय केलं, आपल्याला डायव्हर्ट करण्यासाठी दिलं, आपलं माइंड बदलण्यासाठी दिलं, आणि गडबड गाय हा पर्याय आपल्याला 1 नंबर सुद्धा देऊन टाकला. ठीक आहे, लक्षात येतं. मग बघा, गायीचं काय असतंय, गायीचं वासरू असतंय, घोड्याचं काय असतंय, शिंगरू असतं, आणि म्हशीचं काय असतंय, रेडकू असतंय. लक्षात ठेवायचं बरं का, हे सोपे वाटतात पण आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. पुढे जाऊया 13 नंबर, विद्वान झालेला आपला विद्वान म्हणजे कोण, विदुषी. विद्वान या शब्दाचं स्त्रीलिंग रूप विदुषी. जे झालंय त्याच्यावरती टाइम घालायचा नाही. मुलांनी पालकांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार होता. बघा, पुन्हा हा प्रश्न काय थोडासा ट्रॅप करणार आहे. का बरं ट्रॅप करणार आहे, बघा इथं काय दिलाय, आज्ञा हा शब्द दिलाय. मग आज्ञा शब्द दिलाय म्हणून आपल्याला काय वाटतं की बाबा हे क्रियापद आज्ञार्थी आहे, आणि आपण आज्ञार्थी लिहून मोकळे होतो. पुन्हा हा प्रश्न चुकतो. का चुकतो, तर मी आतापर्यंत तुम्हाला भरपूर वेळेस घसा ओढून सांगितलंय, तुम्हाला जेव्हा क्रियापदाला बघा वा वी वे, बघा क्रियापदाला वा वी वे हे जर प्रत्यय दिसले तर डोळे झाकून ते क्रियापद विद्यार्थी आहे असं लिहून टाकायचं, आज्ञार्थी नाही. ठीक आहे, का बरं, तर मुलांनी पालकाची आज्ञा पाळावी हे काय आहे, प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. आई वडिलांची आज्ञा पाळणं हे काय आहे, प्रत्येक मुलाचं काय आहे, कर्तव्य आहे. मग जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता,
योग्यता किंवा इच्छेचा बोध होतो त्याला काय म्हणतात, विद्यार्थी वाक्य म्हणतात. आणि त्या क्रियापदाला काय म्हणतात, विद्यार्थी क्रियापद म्हणतात. आणि विद्यार्थी क्रियापदामध्ये क्रियापदाला कोणते प्रत्यय असतात पहा, वा वी वे. एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी तुमचं उत्तर काय होणार आहे, परीक्षेमध्ये 100% बरोबर येणार आहे. पुढे जाऊया 15 नंबर. विष्णू या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता. मग अच्युत, पशुपती, विरिंची आणि मारुती. मग या ठिकाणी विष्णू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर अच्युत आहे. मग लक्षात ठेवायचे पहा, अच्युत असेल, गोविंद असेल, माधव असेल, पद्मनाभ असेल, हे सगळे काय आहेत, तर विष्णू या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पशुपती हा कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, तर पशुपती हा शिवशंकर म्हणजेच महादेवाला आपण पशुपती म्हणतो. त्याच्यानंतर विरिंची कोणाला म्हणतो, तर विरिंची म्हणजे कोण, तर विरिंची म्हणजे ब्रह्मदेव. आणि मारुती म्हणजे हनुमान, हे तर तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 16 नंबर. डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय. मग डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजेच काय करणे, कानाडोळा करणे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करणे, त्यालाच काय म्हणतो आपण, डोळ्यावर कातडे ओढणे. स्वतः केलेले भाषण या शब्दसमूहासाठी एक शब्द, स्वतः केलेले भाषण म्हणजेच काय, स्वगत. मग स्वतःशीच केलेलं किंवा स्वतः केलेलं भाषण म्हणजे काय, स्वगत होय. संभाषण हे नेहमी काय होतं, तर संभाषण म्हणजे काय, दोघांमधला संवाद असतो. आणि स्वागत म्हणजे काय, तर स्वागत म्हणजे आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करणे म्हणजेच काय करणे, स्वागत करणे. पुढे जाऊया 18 नंबर. षडानन या शब्दाचा समास ओळखा. बघा आता पुन्हा हा प्रश्न आपल्याला ट्रॅप ह्या का, षडानन. षडानन म्हणजे काय, षट आनन म्हणजेच काय, ज्याला 6 तोंड आहेत असं आपण म्हणतो. ठीक आहे. आणि आपण तुम्हाला सांगितलंय की बाबा पहिल्या पदामध्ये जर संख्या असेल तर द्विगु समास लिहायचा, परंतु त्याला एक अट होती. काय अट होती, की संख्या विशेषण तर असलंच पाहिजे पहिलं पद, पण त्याच्यामधून समुदायाचा बोध झाला पाहिजे की नाही. समुदायाचा बोध झाला तर काय असतोय, द्विगु समास असतोय. या षडानंदमधून समुदायाचा बोध होतोय का, तर नाही होत. मग षड आनंद म्हणजे कोण, 6 तोंडे ज्याला आहेत असा कोण, कार्तिकेय. म्हणजे आपण काय करतोय, तिसऱ्याच पदाबद्दल बोलतोय. काय बोलतोय, तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलतोय. म्हणून या ठिकाणी बहुव्रीही समास होतो. लक्षात ठेवा, असे एक अर्धा अपवाद असतो. एक अर्धा अपवाद असतो आणि त्या अपवादावरतीच आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. म्हणून ते काय म्हणतात ना, की अर्ध ज्ञान हे काय असतंय, सगळ्यात जास्त घातक असतंय. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा द्विगु समासामध्ये काय होतंय, 5 पांडव, पंचरत्न, नवरात्र, ठीक आहे, असे शब्द येतात. पण त्याच्यावरून काय दिसतो, पहिली समास संख्या तर असतेच, पण काय होतो, एका समुदायाचा बोध होतो. ठीक आहे. आता नवरत्न म्हणजे किती रत्न येतं, 9 रत्नाचा एक काही समूह आहे असा बोध होतो. पण या शब्दावरून आपल्याला बोध होत न होता कशाचा बोध होतोय, कार्तिकेय या तिसऱ्याच शब्दाचा बोध होतोय. म्हणून या ठिकाणी काय आहे, बहुव्रीही समास आहे. आणि जास्त उदाहरण नाही त्याचे, त्याच्यामुळे काळजी करू नका. एवढं षडानन लक्षात ठेवा, प्रश्न चुकणार नाही. ठीक आहे. पुढे जाऊया. पांढरे स्वच्छ दात हसताना छान दिसतात या वाक्यातील उद्देश कोणता. उद्देश म्हणजे कोण, करता. मग बघा क्रियापद काय आहे, दिसतात. मग दिसणारा कोण, दिसणारे कोण आहे याच्यामध्ये, तर दिसणारे दात आहेत, विषय संपला. मग दात कोण आहे, उद्देश आहे, म्हणजेच काय आहे, करता आहे. मग हे पांढरे स्वच्छ काय आहे बाबा, परीक्षेत प्रश्न विचारू शकतात. तर पांढरे स्वच्छ हे कोणाबद्दल माहिती सांगतात, उद्देशाबद्दल माहिती सांगतात, म्हणजे दाताबद्दल माहिती सांगतात. म्हणून त्यांना काय म्हणतात, त्यांना उद्देश विस्तार म्हणतात. काय म्हणतात, उद्देश विस्तार. आणि या वाक्यामध्ये विधेय कोणता आहे, प्रश्न विचारू शकतात की नाही. ह्या उद्देशाऐवजीच काय देतील, हे असं वाक्य देतील आणि विचारतील की या वाक्यामध्ये विधेय कोणते आहे. मग यामध्ये कोणते विधेय आहे, तर दिसतात हे विधेय आहे. विधेय म्हणजेच कोण, तर विधेय म्हणजेच क्रियापद. ठीक आहे. पुढे जाऊया. एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण महा-टी-ई-टी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. आपल्या कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातील, तर या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षेसाठीचे सगळ्यात महत्त्वाचे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय तुम्हाला शिकवले जातील. पहा मित्रांनो, आता परीक्षेसाठी शेवटचे काय झाले, 10-15 दिवस शिल्लक राहिलेत. या 10-15 दिवसामध्ये सगळ्याच विषयाची तयारी करणे काय अजिबात शक्य नाही. म्हणून जे विषय सोपे आहेत आणि जे विषय परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत त्याच विषयाची तयारी करा, तुम्ही परीक्षा पास होऊन जातात. म्हणून आता सगळ्या विषयाच्या नादी न लागता ह्या 2 विषयाची चांगली तयारी करा, म्हणजे आपला कोर्स घ्या, तुम्ही 100% परीक्षा काय होणार, पास होणार. मग यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार लेक्चर भेटतील. आता तुम्ही म्हणता सर एवढे लेक्चर आम्ही कधी होतील, तर कोर्स कसा मित्रांनो आपला रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स आहे. त्याच्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही बघू शकताय, म्हणजे तुम्ही एका दिवसामध्ये 4-4, 5-5 प्रकरणं काय करू शकताय, सहज या ठिकाणी कव्हर करू शकताय.
त्याच्यानंतर त्या प्रकरणाचे तुम्हाला स्पेशल नोट्स पण दिल्या जातील आणि प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट म्हणजे तुमचा सराव सुद्धा त्या ठिकाणी काय केला जाईल, ऑनलाईनच घेतला जाईल. ठीक आहे. मग जर हे 2 विषय किती मार्कला आहेत, आपल्याला 60 मार्काला आहेत. मग तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्काचे आपण काय करतोय, 100% हमी देतोय. मग या 2 विषयामध्ये जर 50 मार्क आले तर तुम्ही परीक्षा सहज पास होऊन जाता मित्रांनो. ठीक आहे. मग हे पेपर 1 साठी पण उपयुक्त आहे आणि पेपर 2 साठी पण आपला कोर्स काय उपयुक्त आहे, कारण दोन्ही ठिकाणी काय हे विषय सारखेच आहेत. मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर 1000 रुपये किंमत आहे, पण त्यामध्ये आपली स्पेशल ऑफर आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स घेतला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स भेटणार आहे. ठीक आहे. मग हा कोर्स कुठं असणार आहे, तर त्यासाठी आपलं ॲप्लिकेशन आहे. मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला ते डायरेक्ट गुगल प्ले स्टोअरला भेटेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, किंवा तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज केला या नंबरवरती 77 75 88 12 88 याच्यावरती की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा पाठवून दिली जाईल. ठीक आहे. मग तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये 523 रुपये पेमेंट करावं लागतं. किती रुपये, 523 रुपये पेमेंट ॲप्लिकेशनमध्ये करावं लागतंय, कारण या ठिकाणी 24 रुपये काय होतात, ॲप्लिकेशनवाल्याचे चार्जेस लागतात. किंवा जर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट गुगल पे, फोनपे करू शकता या नंबरवरती 96 89 14 16 या नंबरवरती. किती रुपये करायचे, 499 रुपये या नंबरवरती पे करायचे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला स्वतः काय करेल, कोर्सला जॉईन करेल. ठीक आहे. पुढे जाऊया. 20 नंबर, गवळ्याने दूध काढले, वाक्यातील प्रयोग ओळखा. मग वाक्यामध्ये बघा क्रियापद काय आहे, काढले आहे. काढणारा कोण आहे, गवळी, कर्ता आहे. काढण्याची क्रिया कोणावर घडली, दुधा म्हणजे कर्म आहे. बघा वाक्यामध्ये कर्ता आहे, कर्म आहे. मग आता प्रत्यय कोणाला लागलाय बघू, इथं बघा कर्त्याला प्रत्यय लागलाय, कर्माला प्रत्यय लागलाय का, तर नाही लागला. मग जेव्हा कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असते त्यावेळेस कोणता प्रयोग असतो, तर त्यावेळेस कर्मणी प्रयोग असतो. तुम्हाला प्रयोग फक्त कशावरून ओळखायचे, तर प्रत्ययावरून ओळखायचे. कशावरून ओळखायचे, प्रत्ययावरून. कर्मणी प्रयोगामध्ये काय असतो, कर्त्याला प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो, एवढंच लक्षात ठेवायचं. कर्त्याला प्रत्यय असला आणि कर्माला प्रत्यय नसला की कर्मणी प्रयोग डोळे झाकून लिहून टाकायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कर्तरी प्रयोगामध्ये काय असतंय, तर कर्ता प्रथमांत विभक्ती असते, म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्त्याला प्रत्यय नसला तर डोळे झाकून उत्तर लिहून टाकायचं कर्तरी प्रयोग. आणि कर्ता आणि कर्म दोघांना जर प्रत्यय असला तर डोळे झाकून उत्तर लिहून टाकायचं भावे प्रयोग. एवढं सोपं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 21 कडे. प्रतिक्षण या शब्दाचा समास ओळखा. अव्ययीभाव समास आहे, आपण घेतलेला आहे. प्रतिक्षण हा कोणता समास आहे, अव्ययीभाव समास आहे. पुढे जाऊया 22 नंबर, मी चित्रपट पाहिला होता, वाक्यातील काळ ओळखा. मी चित्रपट पाहिला होता म्हणजे काय झालेली आहे, ही क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झालेली आहे, म्हणून हे कोणतं वाक्य आहे, तर हे पूर्ण भूतकाळी वाक्य आहे. साधा भूतकाळ कधी असता याच्यामध्ये बघा, तर मी चित्रपट पाहिला, जर असं वाक्य असतं तर काय असता, साधा भूतकाळ असता. अपूर्ण भूतकाळ कधी असता, मी चित्रपट पाहत होतो असं वाक्य असतं तर काय असता, अपूर्ण भूतकाळ असता. आणि मी चित्रपट पाहत असे असं जर वाक्य असतं तर मग त्या ठिकाणी काय असतं, रीती भूतकाळ असतं. ठीक आहे. पुढे जाऊया 23 नंबर, घोरपडे या शब्दाचे अनेक वचन काय होईल, तर घोरपडे या शब्दाचं अनेक वचन काय होतं, घोरपडी होतं. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 24 कडे. विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी किंवा लागण्यापूर्वी नामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला काय म्हणतात, तर विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या मूळ रूपात जो बदल होतो त्यालाच काय म्हणतात, तर त्याला सामान्य रूप म्हणतात. खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये या सामान्य रूपावरती वारंवार आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो, महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ बघा, घोडा हा शब्द आहे आणि या शब्दाला जर वर हा प्रत्यय लावला तर आपण काय म्हणतो, घोड्यावर. काय म्हणतो, घोड्यावर. मग बघा घोडा या शब्दामध्ये काय बदल झाला, तर घोड्या झालं. काय झालं, घोड्या झालं. मग घोड्या हे काय आहे, तर घोड्या हे सामान्य रूप आहे. ठीक आहे. बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये आपल्याला सामान्य रूप ओळखायला प्रश्न विचारला जातो, त्यामुळे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग घोडा या शब्दाचं सामान्य रूप काय झालं, घोड्या झालं. फरक लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये वारंवार आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 25 नंबर म्हणजे आपला शेवटचा प्रश्न. डोके खाजवणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय. मग डोके दुखणे, डोक्यात विचार न येणे, आठवण्याचा प्रयत्न करणे आणि पराभव स्वीकारणे. मग या प्रश्नाचं हा जो वाक्प्रचार आहे या वाक्प्रचाराचा तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि एक नम्र विनंती की आपला व्हिडिओ
तुम्हाला कसा वाटला ते तर कमेंटमध्ये सांगाच. त्याचबरोबर तुमच्या मित्रांना तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला आपला व्हिडिओ नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.